आपलं स्वागत आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला कापूस आणि कापसापासून सूत, धागा कसे काढायचे ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हे पहा, हा शेतातील कापूस आहे। माझ्याकडे 2-3 प्रकारचा कापूस आहे। मशीनवर वापरला जाणारा रोल असतो, तो सरकी कचरा नसलेला असतो, स्वच्छ असतो। तो मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हा असा शेतकऱ्याजवळचा कापूस आहे। या अशा पॅकिंगमध्ये माझ्याकडे कापूस अवेलेबल आहे। या कापसाचा धागा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे। तो काढण्यासाठी अगोदर हा कापूस पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा लागतो। यामधली सरकी, ही अशी सरकी काढून, कचरा काढून तो क्लीन स्वच्छ करून घ्यावा लागतो। हे पहा, अशी सरकी काढायची, ही अशी सरकी वेगळी करून घ्यायची आणि हा कापूस असा एकसारखा हा छान करून घ्यायचा, हा असा पिंजून घ्यायचा आहे। हे बघा, मी हा काढलेला आहे। हा सरकी काढून स्वच्छ केलेला कापूस आहे मी। आता ह्या कापसाचा तुम्हाला मी धागा काढून दाखवणार आहे। धागा काढण्यासाठी थोडंसं ह्या बोटाला, उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीला मी विभूती लावून घेतलेली आहे, किंवा रांगोळी पण आपण लावू शकता। आणि डाव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये थोडासा कापूस हा असा धरून, त्या उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीमध्ये असा कापूस धरायचा आणि हा असं पीळ मारत मारत हा असा लांब लांब ओढत जायचं, म्हणजे हा एक सारखा धागा असा निघतो। पीळ जास्त मारायची, म्हणजे जेणेकरून वाती करताना हा मध्ये तुटणार नाही। आणि हा आता कसा गुंडाळायचा ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। यासाठी कागदाचा किंवा खपटाचा छोटासा तुकडा घेऊन हा एवढा असा बॉल करून घेतला होता, काढलेला होता। त्याच धाग्याला परत दुसरा कापूस लावून मी परत आणखीन हा काढत आहे। हे अशा प्रकारे हा माझा बॉल केलेला मी याला गुंडाळत आहे। हे पहा, असा कागदाचा छोटासा तुकडा घेतलेला आहे मी, हा घडी मारून असा केलेला आहे। आणि हा जो केलेला धागा होता लांब, हा मी हे अशा प्रकारे गुंडाळून घेणार आहे। बघा, हा धागा हा तुटत नाही, कारण मी जास्त पीळ मारलेली आहे। ही अशीच पीळ मारून घ्यायची आहे। हे पहा, हे अशा प्रकारे मी हा एक आता गुंडाळून घेतलेला आहे। आणि परत आता हे जे टोक आहे ना, ह्या टोकाला परत दुसरा थोडासा कापूस घेऊन हा इथे मी जॉईंट करणार आहे। ह्या अशा प्रकारे इथे असा पीळ मारून इथे गच्च धरायची आणि परत ह्या बोटाने ही अशी पीळ मारत मारत हा धागा असा लांब ओढायचा। पहा तुम्ही माझा धागा कसा निघत आहे तो। आणि डाव्या हाताने परत इकडं मी हे असं गोल गोल गुंडाळत आहे। उजव्या हाताने पीळ मारत आहे आणि डाव्या हाताने गोल गोल करत आहे। हे पहा, मी अशाच प्रकारे हा धागा काढलेला आहे। असे बॉल बनवले आहेत छोटे छोटे, म्हणजे वाती करताना गुंता होणार नाही आणि व्यवस्थित छान वाती येतात। तुम्हाला मी हे दाखवते। हा धागा पहा माझा कसा आहे, किती छान एकसारखा आहे। पाहून घ्या, एकसारखा किती छान आहे, व्यवस्थित धागा आहे। आणि हा असा मी गुंडाळते। तर ह्या धाग्याचा मी शिवरात्र वात आणि दोरवाती बनवते। ते किती प्रकारच्या शिवरात्र वाती आणि दोरवाती असतात आणि त्या कशा बनवतात ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। माझं चॅनल नवीन आहे। व्हिडिओ बनवण्यात काही चुका झाल्या असतील तर कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।